बसलेले जवळपास 8-10 हजार किती लोक शेवटचं रांग आपल्याला दिसत नाही. मला कोण घाबरतं? हात वरती करा बरं. मला कोण घाबरतं? ते दहशतच्या आझादीमध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी संगमनेर विधानसभेच्या त्यांच्या फ्लेक्स बोर्डवर पण दहशतचे आझादीचे सिंबल लावले. आता नेमकी दहशत कोणाची आझाद करायची हेच मला कळालं नाही. 40 वर्ष तुम्ही आमदार आहात, मग तुम्ही दहशत कोणाची मोजून काढणार? सर्वसामान्य जनतेची? अहो तुम्ही सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडून काढलं, आता अजून काय मोडायचं राहिलंय? पण ज्या लोकांचं तुम्ही 40 वर्ष कंबरड मोडलं, हेच लोक तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरची जनता आहे. त्या संगमनेर विधानसभेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक सकारात्मक वाटचाल, एक विकासाकडे वाटचाल आपण करणार आहोत. अनेक भाषण केले गेले. मी पळून गेलो म्हणे, मी पळून गेलो म्हणे, त्या रस्त्याने गेले, त्या रस्त्याने गेले. अरे वाघ जेव्हा 2 पावलं मागे जातो तर सगळ्यात मोठी झेप घेतो, आणि ही सभा त्या झेपेचा परिणाम आहे. मी त्या दिवशी थांबलो असतो, मी त्या दिवशी थांबलो असतो. पण जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण संगमनेर जळाला असतं. मी जर त्या रस्त्याने गेलो असतो, यांना अजून माझा अंदाजच नाही, माझ्या केसाला जर धक्का लागला असता ना, माझ्या केसाला धक्का लागला असता, तर लोकांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पूर्णपणे संगमनेरचं पार निस्तनाबूत केला असता. म्हणून ते वाचवण्यासाठी, संगमनेर वाचवण्यासाठी सुजय विखे इथून गेला. कारण की आमची संस्कृती सामान्य माणसाला त्रास देण्याची नाही. मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं, मी जर या ठिकाणी भाषण केलं, तर आमचे लोक आणि या संगमनेर शहराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी, संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी, संगमनेर शहराच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी सुजय विखे त्या ठिकाणाहून निघून गेला. अरे तुम्ही आम्हाला पळण्याच्या गोष्टी काय करतात? बांगड्या घालून रात्री हल्ला करतात. अरे आता इथं तुमच्या शहरामध्ये आलोय, हिम्मत आहे तर येऊन दाखवा. तुमच्या शहरामध्ये प्रचार फेरी घेतोय, तुम्हाला किती लोक आणायचे आणून दाखवा. सुजय विखे या स्टेजवर रात्री 8 वाजेपर्यंत बसून